नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कलिंगडाच्या सालीपासून कँडी तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण ही कलिंगडाच्या साली घेतलेल्या आहेत. आता आपण त्याचा हिरवा भाग काढून टाकूया. आपल्याला फक्त पांढऱ्या भागाचा वापर करणार आहोत. हिरवी साल संपूर्ण काढल्यानंतर आपण जे कलिंगडाला लाल गर शिल्लक आहे तो देखील आपण काढून घेणार आहोत. आपल्याला फक्त पांढरा भाग हवा आहे. अशाच पद्धतीने सर्व कलिंगडाची साल मी कट करून घेणार आहे. आता 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण इथं ही कलिंगडच्या सालीचे मधोमध असा भाग करून लांब आकारात आपण ही मध्यम आकारामध्ये कट करून घेणार आहोत. जास्त पातळ कट करायचे नाही, थोडे मध्यम जाडीचेच कट करायचे. थोडे जाड राहिले म्हणजे ते शिजताना तुटत नाहीत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वच कलिंगडाची साल कट करून झाली. तुम्ही बघू शकता. आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये ही कलिंगडाचे आपण कट केलेले तुकडे टाकून घेणार आहोत. त्यामध्ये पाव वाटी साखर आणि पाव वाटीच पाणी टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपली साखर जसजशी मेल्ट होईल तसतसं मिश्रण आपलं पातळ होईल किंवा पाणी सुटेल. तर आपण एक साखर मेल्ट होण्यासाठी मी इथं 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि या साखरेच्या पाण्यामध्येच आपण हे कलिंगडाचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम पाणेरी कलरमध्ये आलेले आहेत, एकदम ट्रान्सपॅरंट दिसत आहेत. ह्यातलं संपूर्ण पाणी मी आटवून घेणार आहे. त्यासाठी हाय फ्लेमवरच मी हे साखरेचं पाणी आटवून घेत आहे. साखरेचं संपूर्ण पाणी आटलं की आपण हे मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेणार आहोत. आपल्या या कलिंगडाचं तयार केलेले हे तुकडे छान असे शिजले गेलेले आहेत. आता आपण हे चाळणीत काढून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं साखरेचं पाणी चाळणीतून निथळून जाईल. मी इथं 2 भाग करून घेणार आहे. तुम्हाला जर कँडी अशीही देखील वाळवली तरीही चालेल, पण मी इथे कलर टाकून घेणार आहे. 2 भाग केलेले आहेत. 2 भागातल्या एका भागात मी पिवळा कलर टाकत आहे आणि हा आपण दुसऱ्या भागात हिरवा कलर टाकून घेणार आहे. आता आपण हे कलर कँडीमध्ये मिक्स करून घेऊया आणि कँडी आपण चाळणीमध्येच पसरवून ठेवणार आहोत. आता आपण हिरवा कलर मिक्स करून घेऊया आणि हे देखील चाळणीमध्ये पसरवून ठेवूया. हे उन्हात वाळवायचं नाही आहे, घरातच आपण हे फॅन खाली 2 दिवस सुकवून घेणार आहोत. किंवा घरात असं जरी ठेवलं तरी ते सुकून जातं. 2 दिवसानंतर मी 1 दिवस झाल्यानंतर ह्याची चाळण बदललेली आहे. तुम्ही बघू शकता 2 दिवसांनी मस्त अशी आपली कँडी सुकलेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आता ही कँडी आपण पिठी साखर घेऊन पिठी साखरमध्ये घोळवून घेणार आहोत. सर्व कँडी आपण पिठी साखरात घोळवून घेतली की आपली कलिंगडाची कँडी तयार झालेली आहे. ह्याला हवाबंद डब्यात ठेवून आपण ही फ्रीजमध्ये ठेवून हवं तेव्हा खाऊ शकतो.
लहान मुलांना तर खूपच आवडेल. आपली कलिंगडाची कँडी तयार.